उच्च न्यायालय भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली मित्रांनो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नेमकी महत्त्वाची अपडेट आहे ती सांगणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला शेवटच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं, कोणत्या विषयांवर जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा नेमकी कोण घेणार आहे ही सुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की पॅटर्न कशा प्रकारे असतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुमचं सेंटर येऊ शकतं या संबंधित माहिती, म्हणजे सरसकट सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो. शिपाई भरतीसाठी आपण जबरदस्त अशी बॅच लॉन्च केलेली आहे. टॉपची फॅकल्टी, यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळाले असे सगळे शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीच्या बॅचमधील काही व्हिडिओज, तलाठीच्या बॅचमधील काही व्हिडिओज, वेगवेगळ्या अशा बॅचमधील काही रेकॉर्डेड व्हिडिओज टाकून ही बॅच आपण डिझाईन केलेली नाही, जसं अख्ख्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अकॅडमीज करतात. आपण सगळे एकदम स्वच्छ क्लिअरली तुमच्या सिलेबसला धरूनच व्हिडिओ बनवलेले आहेत. मागच्या सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करून सगळ्या टॉपच्या फॅकल्टीने तुमचा असं सुंदर सिलेबस बनवलेला आहे. त्या सिलेबसला आपण फॉलो करतोय. सध्या सगळे लाईव्ह लेक्चर चालू आहेत. सगळे विषय यामध्ये आपण कव्हर करतोय. संगणकाचे विषय आहेत तुमचे. संगणकावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न कमीत कमी विचारले जात आहेत. या व्यतिरिक्त गणित व बुद्धिमत्ता यावर विचारला तर 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. जीएस-जीकेवर एकूण 25 प्रश्न विचारले जात आहेत. मराठी व्याकरणावर विचारला तर एखादा प्रश्न येतोय, परंतु आपण काहीच स्किप केलेलं नाही या बॅचमध्ये. म्हणजे तुम्हाला सिलेबसला धरून काय काय विचारलं जाईल ना. आमचं टार्गेटच आहे या बॅचचं की कमीत कमी 30 पैकी विद्यार्थ्यांना 28-29 मार्क मिळायलाच पाहिजेत. त्याच वेळेस तुमचं सिलेक्शन होईल. आणि जेवढे सिलेक्ट होणार आहेत त्यापैकी 90% विद्यार्थी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचे असावेत. अशा प्रकारे या ठिकाणी या बॅचमध्ये आपण शिकवतोय. प्रश्नपत्रिका विश्लेषण सुद्धा दिलं जाणार आहे. या व्यतिरिक्त नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. आणि टेस्ट, एकूण 5 टेस्ट, आणि तेही आमच्या तज्ज्ञांनी बनवलेल्या टेस्ट आहेत मित्रांनो, बॅचमध्ये दिली जाणार आहेत. आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहेत या बॅचचे. घ्यायचे असेल तर आत्ता सध्या जबरदस्त डिस्काउंट चालू आहे. महाराष्ट्र अकॅडमीचा ॲप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी केवळ तुम्ही लॉग इन जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला बॅच परचेस करता येईल. त्या ठिकाणी चालू घडामोडी फ्रीमध्ये दिलेली आपण पीडीएफच्या माध्यमातून. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि उच्च न्यायालय भरती शिपाई हवालदारसाठी खास करून आपण एक जबरदस्त पुस्तक लॉन्च केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे महाराष्ट्र पब्लिकेशन तर्फे. झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलंय या पुस्तकामध्ये. आणि अतिसंभाव्य प्रश्न आमच्या तज्ज्ञांनी बनवलेले आहेत या पुस्तकामध्ये. आणि महत्त्वाच्या नोट्स तुमच्या उच्च न्यायालय भरतीच्या मागच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून तशा प्रकारे नोट्स तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत. उगाच काही भरमसाठ तुमच्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला नाही. या ठिकाणी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं सगळं या पुस्तकात मिळेल. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन, म्हणजे तुम्ही डायरेक्टली दुकानामधून सुद्धा परचेस करू शकता अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि डिस्काउंट मध्ये चालू आहे. ठीक आहे, घ्यायचं असेल तर हे दोन्ही घ्या आणि कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करा. कारण त्याचं असं आहे की तुमची परीक्षा केव्हा होणार आहे निश्चित झालेले. बघा, 7 मार्च 2026 हे पत्रक आहे तुमचं. आणि या पत्रकामध्ये क्लिअरली मेन्शन केलेले या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला. हे सर्व काही डिस्ट्रिक्ट आहेत ना, या ठिकाणी तुमचे सेंटर येऊ शकतात बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला जिल्हा आहे का या ठिकाणी बघून घ्या तुम्ही. तुमचं सेंटर या ठिकाणी परीक्षेचं येणार आहे. या व्यतिरिक्त बघा तारीख दिसते तुम्हाला 26 एप्रिल 2026. या तारखेला क्लार्क, स्टाफ कार ड्रायव्हर आणि पिऊन या तिघांच्याही परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. परंतु कशा प्रकारे, तर त्यासाठी टाइम टेबल सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे. बघा, क्लार्कचा सकाळी रिपोर्टिंग टाइम आहे तुमचा 9 वाजताचा. परीक्षा हॉलमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचा 9:15 शेवटचा टायमिंग आहे. आणि यानंतर अजून बघा ना, एंट्री ऑफ कॅन्डिडेट्स इन क्लासरूम, म्हणजे क्लासरूम मध्ये तुम्ही 9:15 वाजता प्रवेश करू शकता करायचं. आणि त्यानंतर मग 10 ते 11 म्हणजे 1 तासामध्ये ही परीक्षा संपूर्ण होणार आहे तुमची. क्लार्कची 1 तास तुम्हाला टायमिंग दिला गेलेला आहे. स्टाफ कार ड्रायव्हर यासाठी सुद्धा 1.5 तासाचा टायमिंग आहे मित्रांनो. परंतु तुम्हाला प्रवेश अर्ध्या तासाचा टायमिंग आहे केवळ. आतमध्ये प्रवेश 12 वाजता, त्याच दिवशी 26 एप्रिललाच आहे. आणि पिऊनचे 2 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. त्याचं कारणच असं आहे की मोठ्या प्रमाणात लोकांनी अप्लाय केलेले, विद्यार्थ्यांनी, कॅन्डिडेटनी अप्लाय केलेले. तर तुम्हाला आतमध्ये रिपोर्टिंग टाइम 2 वाजताचा आहे. क्लासरूममध्ये 2:15 वाजता तुम्हाला पोहोचायचंय. 3 ते 3:30 म्हणजे अर्ध्या तासाची तुमची परीक्षा असणार आहे पहिल्या शिफ्टमध्ये. दुसऱ्या शिफ्टमध्ये 5 ते 5:30. आता तुम्ही म्हणाल की पहिल्या शिफ्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे त्याच्या मध्ये कशा प्रकारे प्रश्न आले होते ते पॅटर्न नीट समजून घेऊन विद्यार्थ्यांना दुसऱ्या शिफ्टमध्ये त्याचा फायदा होईल. ज्यावेळेस शिफ्टमध्ये परीक्षा असते ना, त्यावेळेस पहिली शिफ्टपेक्षा दुसरी शिफ्ट थोडीशी हार्ड असते मित्रांनो. ही नीट समजून घ्या गोष्ट. जर पहिली शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले तशाच प्रकारचे पॅटर्न असू शकतो, परंतु थोडंसं अवघड पद्धतीचा असतो तो विषय. त्यामुळे असा काही विचार करू नका की या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांचा फायदा, या विद्यार्थ्यांना अर्ध्या तासामध्ये काय फरक पडणार आहे. बघा नाही, 3:30 वाजता बाहेर निघणार आहेत,
परीक्षा होणार आहे 4 वाजता ते बाहेर निघतील आणि तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा 4 वाजता. याचा अर्ध्या तासामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे हे विचार करा नीट. तर ही परीक्षा होणार आहे तुमची एक्झॅक्टली 26 एप्रिलला आणि आजपासून जरी तुम्ही विचार केला तरी सुद्धा तुम्ही अख्खा तो सिलेबस कव्हर करू शकता. फार जास्त मोठा नाहीये. 30 प्रश्नांपैकी या ठिकाणी बघा ना, लेखी परीक्षा उत्तीर्ण गुण एकूण 15 कमीत कमी तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 15 कमीत कमी गुण मिळालेले आहेत 30 पैकी, म्हणजेच एकूण 30 प्रश्नांपैकी 15 कमीत कमी प्रश्न ज्यांचे बरोबर आलेले आहेत त्यांचा मेरिट लिस्टमध्ये विचार केला जाईल. म्हणजे तुम्हाला 15 मार्क मिळाले याचा अर्थ तुमचं सिलेक्शन झालं असं नाहीये. ते आलं लक्षात. मेरिट लिस्ट लागेल परंतु कमीत कमी 15 मार्क मिळणं गरजेचं आहे. त्यावेळेस मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकतं तुमचं. बरोबर. त्यानंतर मग निश्चित केलं जाईल 30 गुण ज्यांना जास्त गुण मिळालेले त्यानुसार त्यांना सिलेक्ट केलं जाईल. लेखी चाळणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध म्हणजे 4 मल्टी चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे ऑप्शन असणार आहेत. या व्यतिरिक्त अजून शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अहर्तता 10 गुणांची. यापूर्वी आपण आपल्याच या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर एक सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेले शारीरिक चाचणी कशा प्रकारे असते यांची खास करून. बरोबर आहे की नाही. पिऊनसाठीची उच्च न्यायालयाची. या व्यतिरिक्त अजून मुलाखत कशा प्रकारे असणार आहे, मुलाखतीमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील, हे सर्व काही गोष्टी आपण यापूर्वी चर्चा केलेल्या आहेत. आता नेमका प्रश्न पडतो तुमच्या मनामध्ये की परीक्षा नेमकी कोण घेईल. तर मागच्या वेळेसही मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेचे स्वतः मुंबई उच्च न्यायालयानेच प्रश्न बनवले होते. तशाच प्रकारे तुमची याही वेळेस मुंबई उच्च न्यायालयाच परीक्षा घेणारी दुसरी बाहेरची कुठलीही कंपनी नाहीये. ही गोष्ट नीट समजून घ्या. आणि या व्यतिरिक्त अजून मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. अजूनही तुम्हाला सांगतोय, पुस्तक घ्या म्हणून सांगत नाहीये किंवा बॅच घ्या म्हणून सांगत नाहीये, पण कमीत कमी तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर कोणतीही परीक्षा असू द्या, आपल्याला परीक्षेचा पॅटर्न नीट समजणं गरजेचं असतं. त्यासाठी मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं फार गरजेचं असतं. एकदा आपण मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या आणि अनालिसिस केल्यानंतर स्वतः त्याचं स्पष्टीकरण काढलं. आम्ही तर दिलेलं आहे या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण. या पुस्तकातही स्पष्टीकरण दिलेलं. बॅचमध्ये सुद्धा आम्ही प्रश्नपत्रिका विश्लेषण करत आहोत. तुमच्या मागच्या सर्व प्रश्नपत्रिका या व्यतिरिक्त अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज सुद्धा आपण या बॅचमध्ये सुरू केलेली आहे. नोट्स सुद्धा आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड करतोय. टेस्ट सुद्धा एकूण 5 अतिसंभाव्य प्रश्नांच्या म्हणजे आमच्या तज्ञांनी बनवलेल्या तुमच्या सर्व काही पॅटर्नला अनालिसिस करून, म्हणजे अर्ध्या रात्री स्वप्नामध्ये आलं दुसऱ्या दिवशी आपण बॅच लॉन्च केली. तसं नसतं आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये उशिरा का असना आम्ही बॅच लॉन्च करतो, परंतु बऱ्यापैकी त्याला अनालिसिस करून आम्हाला जमणार आहे का, नेमका काय विषय आहे, नेमका तुमचा सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, जेवढे शिक्षक घेणार आहेत ते बऱ्यापैकी संपूर्णतः डिस्कशन करतात. मग नंतर आपण बॅच लॉन्च करतो. तुम्हाला नेमकं काय द्यायचंय जबाबदारीचा विषय असतो. त्यानंतर बॅच लॉन्च करत असतो आणि जास्त असं तुम्हाला भरपूर वेळ लागणार नाहीये पूर्ण सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. परंतु ही बॅच घेतली तर मी गॅरंटीने सांगतो मित्रांनो, तुम्हाला एक 15 ते 20 दिवसांमध्ये बऱ्यापैकी तुम्ही दिवसभरातून 4-4 लेक्चर जरी बघितले तरी सुद्धा 15 ते 20 दिवसांमध्ये अख्खी बॅच तुमची कंप्लीट होईल. आणि दुसरं म्हणजे टेस्ट रेग्युलर सोडवण्यासाठी हे पुस्तक घ्या. झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत, अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या गेलेले आहेत. खास करून तुमच्या परीक्षेमध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे असे मुद्देच या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती बघण्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.